देशभरामध्ये आज 77व्या प्रजासत्ताक दिनाचा मोठा उत्साह आहे। शाळा, अनेक सरकारी कार्यालय, अनेक खासगी आस्थापनांमध्ये ध्वजारोहण मोठ्या उत्साहात पार पडलं। इतकंच नाही तर संपूर्ण देश हा तिरंग्याच्या रंगामध्ये न्हाऊन निघालाय। दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत सर्वत्र तिरंग्याच्या रंगामध्ये केवळ लहान मुलंच नाही तर तरुणाई आणि वृद्ध देखील सहभागी झालेले होते। मात्र हे सगळं वातावरण असताना तिकडे धाराशिव आणि बुलढाण्यामध्ये मात्र एक दुःखद घटना घडली आहे। त्यामुळे प्रजासत्ताक दिनी या दोन जिल्ह्यांमध्ये मोठी शोककळा पसरली आहे। नेमकं काय घडलं या दोन जिल्ह्यांमध्ये पाहूयात। दिल्लीपासून गल्लीपर्यंत 77वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। राजधानी नवी दिल्लीत कर्तव्य पथावर भारताच्या विविधतेचं अतिशय जबरदस्त दर्शन जगानं पाहिलं। इतकंच नाही तर भारताच्या सामरिक शक्तीचं दर्शनही जगाला घडलं। दिल्लीसोबतच मुंबई, पुणे आणि गावागावात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला। पण धाराशिव आणि बुलढाण्यात एक हृदयद्रावक घटना घडली। प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम सुरू असताना झालेल्या या घटनेनं कार्यक्रमावर विरजण पडलं। ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम झाल्यानंतर फोटोसाठी उभं असताना एका पोलीस अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या धक्क्यानं दुर्दैवी मृत्यू झाला आणि ही सगळी घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे। सोशल मीडियात हा व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरला आणि राज्यभरातून हळहळ व्यक्त होऊ लागली। धाराशिवच्या उमरगा तालुक्यात तलमोड इथे दारूबंदी अबकारी अधिकारी मोहन जाधव यांचा झेंडावंदनाच्या कार्यक्रमात हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला। ध्वजारोहण पार पडलं आणि सगळे अधिकारी कर्मचारी फोटो काढण्यासाठी रांगेत उभे होते। मोहन जाधवही त्याच रांगेत होते। सगळं काही हसत खेळत सुरू होतं, पण तेवढ्यात मोहन जाधव मागच्या मागे कोसळले। कुणालाच क्षणभर काही सुचेना। एकच धावाधाव झाली। सहकाऱ्यांनी जाधव यांना उचलून तातडीनं रुग्णालयात दाखल केलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। हृदयविकाराचा झटका जर आपल्याला टाळायचा असेल तर वय वर्ष 30 झाल्यानंतर दर 6 महिन्यांनी आपली मेडिकल चेकअप करणे आवश्यक आहे। या मेडिकल चेकअपमध्ये ब्लड शुगर टेस्ट करणे, BP मॉनिटर करणे, छातीची पट्टी काढणे व ट्रेडमिल टेस्ट करणे या गोष्टी आवश्यक आहेत। तसेच लहान मुलांमध्ये जंक फूडचा वापर कमी करणे, भरपूर पाणी पिणे, 10 मिनिटाचा हलकासा व्यायाम करणे आवश्यक आहे। तसेच जेवणामध्ये गोड पदार्थ कमी करणे आणि तेलकट पदार्थ कमी करणे हाही एक साधा उपाय आहे। सतीश चव्हाण, असिस्टंट मॅनेजर RTO चेकपोस्ट, उमरगा तालुक्यामध्ये तळमोड येथे आज दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी एक्साइज डिपार्टमेंट इन्स्पेक्टर मिस्टर मोहन जाधव सर यांच्या हस्ते पार पाडण्यात आला। ध्वजारोहण झाल्यानंतर आमचा फोटो सेक्शन चालू असताना आम्ही सर्व आमचा स्टाफ उपस्थित असताना फोटो काढत असताना त्यांना अचानक चक्कर आली व त्यांना आम्ही तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले। तिकडे बुलढाणा जिल्ह्यातल्या मोताळा तालुक्यात मोहेगाव इथे अशीच एक हृदयद्रावक घटना घडली। जिल्हा परिषदेच्या शाळेत ध्वजारोहणाच्या वेळेला शाळेचे मुख्याध्यापक दिलीप राठोड यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते शाळेच्या प्रांगणातच कोसळले। उपस्थित शिक्षक आणि गावकऱ्यांनी राठोड यांना तातडीनं रुग्णालयात दाखल केलं खरं, पण डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं। दिलीप राठोड यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबियांसह मोहे गावावर शोककळा पसरली आहे। प्रजासत्ताक दिन हा देशभरातल्या नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस, पण याच दिवशी धाराशिव आणि बुलढाणा जिल्ह्यात घडलेल्या दुर्दैवी घटनांमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।